नमस्कार मंडळी, बघा आपल्या शेळ्या कशा खातात. टाईम झालं की बरोबर निघतात माळातून खाली. हे बघा माळ आता घराच्या आशेनं निघालेल्या आहेत पण जरासं टाईम झाला नाही, 5च वाजले, त्यामुळं अजून डबल घंटाभर खाऊ द्यावं लागते. आपण स्वतः मालक आहे, कधी बी नेऊ शकता, पण कसं आपलंच धन आहे, पोटभर चारल्याशिवाय कसं न्यावं मुक्या प्राण्यांना. म्हणून घंटाभर आता 6 वाजेपर्यंत खातात. संध्याकाळची जात खाणारी होई. हे मागी वा, चला चला मागी वा, हा मागी. हां हे बघा आपली येडके, कसा आहे येडका. हां हां हे बाई शेळी दूध पाजवायली बघा, पिल्ले किती मोठे आहेत. इकडे आपली रुबी, हे बघा रुबी. आता रुबी बी सध्या प्रेग्नेंट आहे. डॉबरमॅनची आहे आपली. कोणाला लागत असले कुत्रे तर कॉल करा, 2 महिन्यानंतर करा, आताच नका, कारण आता पिल्ले नाहीत आपल्याकडे. असं चारवावं लागते मित्रांनो या माळरानात. हे पूर्ण माळरान आहे, मस्त आपलं आपलं चारवायचं, कोणाला त्रास नाही काय नाही. इथं मारुतराय आहे पा, तेव्हा दिसलं का. जय बजरंगबली. माळरानामध्ये आपल्या शेळ्या अशा आहेत, कशा गवत खायल्या. मेंढरापेक्षा आमच्या शेळ्याच गवत खातात चांगल्या. हे इकडं पूर्ण माळ आहे, पूर्ण ते बघा माळच माळ, पूर्ण गावानं माळ आहे. कुठे खाऊ द्या, काहीच टेन्शन नाही आपल्याला. या माळरानात न्या, कुठे न्या, कारण वरून लवकर आणले, कारण वरी आता सध्या ते काय म्हणतात त्याला, रोही ते सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे ते शेळ्या भुजाडायल्या. आता खालीच खाऊ द्यावं लागते. असं खाऊ घातलं की जरा जगतात, आणि जगलं की पाणी पितात, पाणी पिले की सुधारतात, सुधारले की आपलं उत्पन्न वाढते. आपण का रोजदार नव्हो काय नव्हो की टायमाला सोडलं आणि टायमालाच नेलं. आपण स्वतः मालक आहे. बघा माझ्या मनात आलं तर मी आता बी नेऊ शकतो, पण काय करा, घरी जाऊन बी काय करणार आहे. आपला भाकर करायची नाही का भाजी करायची नाही, मस्त असं खाऊ द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही, आरामशीर बसायचं, मस्त खाऊ द्यायचं, काय टेन्शन, लोड घ्यायचा नाही, लोड घ्यायचा बी नाही आणि कोणाला लोड द्यायचा बी नाही. हे बघा. तर मित्रांनो, आपण यूट्यूबला सध्या नवीन आहो, आपले व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करत जावा, आणि थोडंसं सपोर्ट करा, कारण आपण नवीन आहे शेळ्याच्या याच्या धंद्यामध्ये. कारण आपण नोकरी करत होतो 8-10 वर्ष, आता सध्या काही कारणास्तव नोकरीवर नाही आहे, पण जेव्हा केव्हा नोकरीवरून बोलवलं जाईल तेव्हा तर आपण जाणारच आहे, पण तोपर्यंत आपला व्यवसाय आहे चालू. हे बघा आपला व्यवसाय, कारण एक शेळी जी लक्ष्मी वर्षातून 2दा आपल्याला पैसे कमवून देते, बरोबर आहे. जी लक्ष्मी आपल्याला वर्षातून 2दा पैसे कमवून देते, तिला बाळगण्यामध्ये काय लाज आहे आपल्याला, आहे का नाही. काय लाज बाळगली तर आपण उपाशीत मरणार आहे, किती पैसा राहिला तर. कामाची लाज बाळगायची नाही. लाज दुसरी बाळगा, पण कामाची लाज बाळगू नका. कामाची लाज बाळगणार ते कुठंच सक्सेस होत नाही. त्यामुळं मी तर सध्या कामाची लाज बाळगत नाही आहे. असं मी मस्त चारतो बा या माळरानामध्ये. शेळ्या मस्त खातात. शेळ्यांना आता औषध, लिव्हर टॉनिक औषध पाजलं, त्यामुळं शेळ्या बी खात आहे. कारण टॉनिक पाजून बी आता 8 दिवस झाले. आता पाजवा म्हणलं तर पाणी पडणं झालं, कारण पाणी पडलं तर कुठंही पाणी राहते प्यायला. आता सध्या पाणी नाही आहे शेळ्याला प्यायला, वळानं जावं लागते, त्यामुळं सध्या काहीच नाही, औषध नाही, मीठ बी टाकलो नाही. हे वाटर जगून कसा बसला बघा. ए उठ, चल खाय माय, जायचं आपल्याला घरला. तर मित्रांनो, असा आहे आपला व्यवसाय. औषधी पाजवा लागते टायमाला. आता आपल्या घरी पिल्ले आहेत, 8-10 पिल्ले आहेत.
अर्धा पिले बी घरी आहेत, त्यांना बी गेले की दूध पाजवा, हे पाजवा. आता मी तुम्हाला एक सांगतो, शेळ्यापेक्षा मेंढरं कसे काय बरे आहेत. तर मित्रांनो, अरे आ आ आ अरे बे शेळ्या आहेत आपल्या तिकडं, नाही रे लोकांचे आहेत. तर मी सांगतो, आपला विषय कुठं होता. आपला विषय होता या मेंढरापेक्षा शेळ्या कशा काय बऱ्या. तर मित्रांनो, मेंढरं कुठेही खुरडतात, असे जसे आता आपल्या शेळ्या खुरडायला तसं मेंढरं कुठेही खुरडतात, कुठेही खातात, कुठेही जगतात. आणि मेंढराची जात एकच पिलू देते, तर शेळ्याची जात कधी 2 देते, कधी 3 बी देऊ शकते. कधी 2 बी देते, कधी 3 देते. मेंढराची जात पाण्यात बी खाते, वरून धो पाणी जरी चालू राहिला तरी मेंढराची जात खात राहते. आणि शेळ्याची जात तुम्हाला तर माहीतच आहे, जरासं पाणी आले की झाडाखाली जाऊन बसते किंवा खात नाही. आणि चिखलात शेळ्याची जात बसत नाही, चिखल बी करत नाही, उभाच राहते. त्यासाठी त्यांना पाट्या टाका किंवा वरचं शेड करा जमिनीवरून, असे भानगडी चालू राहतात. पण मेंढराचं तसं नाही आहे. भर पावसात मेंढरं बसतात सुद्धा, पावसात बी बसतात आणि चिखलातही बसतात. त्यामुळे तेवढं टेन्शन मेंढरच नाही. त्यामुळे मेंढरं हे 100 मेंढरं ठेवलं तरी एकटा माणूस चालू शकतो. पण शेळ्या नाही चालू शकत ना एकटा माणूस. शेळ्या अशा पळतात का नाही बापू, घामच काढतात. घरी गेले की माणूस उठच ना, झोपीत जाते, खाल्लं की झोपते. त्यामुळं मेंढरं बरे आहेत असं मला वाटते. मला तर वाटते. म्हणून तुमची बघा, तुम्हाला मेंढरं करायचे का शेळ्या करायच्या. मेंढरं घंटाभर झोपी बी काढू देतात या रानामध्ये, पण शेळ्या नाही करू देत रे बापू. शेळ्या अशा फिरतच राहतात. त्यामुळं तुमची इच्छा माझ्या विचारानं जर बघितलं तर मेंढराचा धंदा एक नंबर आहे. तुमची इच्छा बघा आता काय करायचं काय नाही. पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का, कोणता बी धंदा करा, पण धंदा करा. धंदा केल्याशिवाय पोट भरत नाही. आणि शेतीला जोडधंदा कोणता, दूधधंदा. आता तुकाराम मुंडे साहेबांनी तर भेसळ काढत आहे बाहेर. त्यामुळं काही दिवसातच आपल्या दुधाचा भाव बी 100 लिटर पार होईल अशी मला तर आशा आहे बाबा. कारण 100 लिटर जर झालं पार तर दूध व्यवसाय बी परवडतो, सगळंच परवडते. त्यामुळं असं बघा, अशा लोकांच्या बी कशा उतरतात बघा माळातून शेळ्याखाली. माळातून शेळ्या उतरणं म्हणजे काय सोपं नव माय, असं चारावं लागते बघा. हे बघा आमचा ब्रीडर कसा करतो. ए वागा, काय माय कशाला परेशानी करून घेतो. आपल्या शेळ्या फळव नाही याला. मया बकऱ्याला काय झालं की आमच्या शेळ्या सोडून दुसरीकडेच पळाले. यांना लय रट्टे द्यायला लागते. हे बघा, हे इकडे शेळ्या चालल्या, त्यामुळे हे ओरडायला. हे बघा आपला किंग, 50 रानियों में एक ही राजा है, म्हणजे मोठा आहे. हे एक आहे लहान, हे बी मोठे 2 आहेत. आपण असं चारवा लागते. हे बघा, आता घरला जायचा टाईम झाला तर रुबीला वाटायला असेल मालक काऊन घरला निघणं झाला. रुबी, पण घरला जायच्या टायमाला शेळ्या कशा खातात बघा. असं चारवा लागते माय. हे बघा, रुबी का, ए रुबी, हे बघा रुबी कशी आपल्या सोबतच राहते. आपला सोडून जायनाच रुबी कुठं.
थोडं पाय मोडला होता, कोणतरी दगड मारलं त्याच्या मायाची गांड, त्याच्या दगड मारणाऱ्याच्या. हे बघा सगळा आमच्या रुबीचा पाय मोडला होता, म्हणून रुबी आज दीड 2 महिने अशी बसूनच होती जागेवर, म्हणून तिनं अशी लोड दिसत आहे, कमजोर वाटत आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जरासा सपोर्ट राहू द्या, कारण नवीन माणसाला सपोर्ट केलं तर जरा उत्साह येते, व्ह्यूज आले तर जरा इच्छा होते की अजून व्हिडिओ बनव. लाईक करत जावा मित्रांनो. तर आपला व्यवसाय कसा वाटते, कशा आहेत आपल्या शेळ्या, कमेंट करून सांगत जा. कसं आहे माहीत आहे का, जर व्ह्यूज भेटत राहिले, लाईक भेटत राहिल्या, कमेंट आल्या, तर मला बी कळते की आपल्या व्यवसायामध्ये काहीतरी चुका झाल्या, आपण ते सुधारण्याचं काम करू शकतो. त्यामुळं मित्रांनो, काही चूक वाटली की बिनधास्त सांगत जावा कमेंटमध्ये, कारण माणूस हा चुकीचाच पुतळा असतो. जर कोणतं औषध चांगलं राहिलं, कोणाच्या शेळ्या अशा सुधारतात, काही खाल्लं की सुधारतात, कोणतं औषध कोणतं खाद्य दिले की सुधारतात, ते बी सांगा. आणि कुत्रीचे असे पिल्ले पाहिजे असले तर 2 महिन्यानंतर मला कॉन्टॅक्ट करा. आता सध्या करू नका, कारण माझ्याकडे आता सध्या तिनं आता लावलेली आहे, पण राहते न राहते हे काय माहीत नाही. जर राहिली नाही तर मग अजून डबल डॉबरमॅनलाच आपल्याला क्रॉस करावं लागते, कारण प्युअर ब्रीड आहे. हे बघा काहीच दिसू दे ना, पळतच राहते. रुबे इकडे, कोट चालली ये. हां कसं आहे, काहीच आहे ना माझ्याजवळ, शेळ्याला संरक्षण आहे. हे बघा एक किंग, ये ये. हे बघा असे खायला लागते मित्रांनो. हे असे बारीक पिल्ले मागे इसरून राहिनात आपले, पण जंगलामध्ये राहू शकतात, त्यामुळे असं चरवावं लागते. मागं हे बघ किंगला आपल्या बोलावं लागते. कसा आहे किंग आपला, चल रे ए बेटा चल चल. माझ्या घरी नेलं की मग सकाळीच 10 10:30ला सोडतो. मग 10:30ला सोडलं की बापू मग पाणी नाही आणि काहीच नाही. हां तर मित्रांनो, लाईक करा. तुम्हाला मी पहिले बी सांगितलं, आता बी लास्ट म्हणजे सांगत आहो की असं धमकी बिमकी नाही, पण आपले एक मित्र म्हणून सांगत आहो की बाबा लाईक करा, सबस्क्राईब करा. जवळचे माणसं तर लाईक करत नाही, सबस्क्राईब बी करत नाही, हे तर मला पहिलेच माहीत आहे. तरी बी सगळे आपलेच आहेत, त्यामुळं लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. हे आपली तांबडी शेळी बघा कशी खायली बघा. हां लोकांच्या शेळ्या खायनात, पण आपल्या शेळ्या खातात. हां आज माळरानात सध्या एकटाच आहे बा. ते एक जण आत्ता गेले खांड. आपली रुबी आहे. पाणी नाही, वरून पाणी पडणं झालं, काय नाही बा. असे तळे जे पाण्याचे होते, हे बघा कोरडे फक पडले असे. शेळ्याला पाणीच नाही, पाणी कुठंच पाणी नाही आता माळरानात. या कुठंच पाणी नाही, माणसाला पाणी नाही, शेळ्याला तर दूरच राहिलं. हे बघा, म्हणून बॅग सोबतच ठेवावं लागते, पाणी सोबतच ठेवावं लागते. सगळं साहित्य आपलं सोबत राहिलं की कसं बरं राहते. चला तर मित्रांनो, मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मला कमेंटमध्ये सांगत जावा काय चुकलं काय नाही ते. ओके, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला व्यवसाय या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.